आज आम्ही गेलेलो चिऊचे कान टोचण्यासाठी. खरं सांगायचं तर मला खूप नर्वस वाटत होतं, पण सगळं काही ठीक झालं. सांगतेच काय झालं, मी आज 3 महिन्यांनी बाहेर जाणार होते, त्यासाठी म्हटलं आज साडी नेसावी. आम्ही रेडी होईपर्यंत रिक्षासुद्धा आली होती. आमच्या घरापासून 1 तास लागतो खोपोलीला पोहोचण्यासाठी. तिच्या कानात आम्हाला सोन्याचे करायचे, तर आम्ही तिथे पहिले सोनाराच्या दुकानात गेलो. तिथे क्वालिटी तर चांगली होती, पण पैसेही जास्त होते. खूप बार्गेनिंग करून सुद्धा कमी करत नव्हते. तर म्हटलं चला दुसऱ्या दुकानात काय झालं, क्वालिटी तर खूपच डाऊन होती आणि पैसेही जास्त होतं. म्हटलं चला. आणि हो, आमच्या खोपोलीमध्ये सोनाराच्या दुकानांची अजिबात कमी नाही. तर आम्ही तिसऱ्या दुकानात गेलो. तिसऱ्या दुकानातही आम्हाला आवडलं नाही. फायनली आम्ही पहिले ठरवून आलेलो तिथेच गेलो. त्या दादांनी आधी आम्हाला कमी तर सांगितलं होतं, पण वजन वगैरे करून जास्त म्हणाला. तर आजीने बार्गेनिंग करून कमी केले. खरंच सांगते, तिचे कान टोचताना मला रडू येत होतं. पण काय झालं, आमची चिऊ झोपेतच होती आणि मला असं वाटतं की ती खूप स्ट्रॉंग होणार आहे, तर एवढी कान टोचायला काही रडली नाही. तिचे कान वगैरे टोचून झाले आणि तिच्या कानावर अशी खोबऱ्याची वाटी मोडली. हे असं का बरं, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो तिचा बर्थ सर्टिफिकेट आणण्यासाठी. तिथे आम्हाला एक हा फॉर्म दिला. तो फॉर्म फिल करून तिथे सबमिट करायचा, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट मिळणार. तर आज एका फेरीमध्ये आमची 2 कामे झाली. तर असा होता आजचा ब्लॉग. आणि हो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि अशा ब्लॉगसाठी मला फॉलो करायला विसरू नका. भेटू आता पुढे.